जे आपले सध्याचे जे उमेदवार होते रणजित शिंदे, जर आपण आत्ताच म्हणाला की अभित आबा एवढ्या कमी वेळात येऊन आज आबांनी एवढी सगळी यंत्रणा कशा पद्धतीनं आणि शिंदे एवढ्या जवळ आणि त्यांच्या टेंभुर्णीत एवढे व्यवसाय असताना सुद्धा ते कमी का पडले आणि लीड का मिळालं, त्याचं कारण आहे की आमच्या टेंभुर्णी शहरातल्या या काही तरुण पोरांना किंवा कोणाला जरी विचारलं की रणजित शिंदेला तुम्ही या ठिकाणी कधी आलेत का, प्रेमानं तुमच्या कार्यात कधी तुमच्या सुखदुःखात कधी सामील झालेत का, तर तुम्हाला नाही असाच उत्तर येणार. त्याचं कारण म्हणजे रणजित शिंदेंचं इथं टेंभुर्णी शहरामध्ये ट्रॅक्टर शोरूम आहे, त्यांची गॅसची एजन्सी आहे, त्याचबरोबर इथं त्यांचा बाजार आहे, असे अनेक व्यवसाय त्यांच्या टेंभुर्णी शहरामध्ये आहेत. पण आज टेंभुर्णी शहरामध्ये येत असताना ते कधी आले आणि कधी गेले हे सुद्धा इथल्या लोकांना माहीत होत नाही. आबा कुठल्या कुठल्या क्षेत्रात जाऊन म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीचा विचार करतील. आता खेळ पैठणीचा त्यांनी का घेतला का, तर आबा म्हणले पहिलं आपल्या बायका ते खेळ पैठणीचा लागला की त्या टायमिंगला स्वयंपाक आवरायचा, कामं आवरायची, टी व्ही समोर जाऊन बसायचं. मग ह्याच माझ्या माय भगिनींना आज स्वतःच ती कार्यक्रम अवेलेबल करून दिला. मग ह्यांना टी व्ही समोर जायची गरज आहे का. त्या माय भगिनींना मी असं ह्या कार्यक्रमातनं त्यांचं सुख त्यांना उपलब्ध करून दिलं. तसंच आपल्याला पैलवानांसाठी पण कुस्तीचं मैदान घ्यायचंय आणि त्याचं तुम्ही नियोजन करा. त्या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सुद्धा आबांना विनंती केली की आबा तुम्ही एवढं एक आबांनी त्यावेळेस उजनी धरणावर अतिशय चांगल्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन कसं असावं ह्याच्यावरती एक त्यांनी चांगली त्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला होता आणि तो पत्रकारांना सगळ्या आवडला होता. मग त्यावेळेस पत्रकारांनी आबांना सांगितलं की तुम्ही जे आज आम्हाला जे आज उजनी धरणावर जे सांगितलं ते आजपर्यंत आम्हाला कधी ऐकायला मिळालं नव्हतं. आबा तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या माढा तालुक्याला पाहिजे. आता राजकारण त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका केली. कुस्ती ही मर्दाचा खेळ आहे, त्या खेळाला त्यांनी नावं ठेवली. त्यांनी तर कधी असे खेळ वगैरे घेतलेच नाहीत, पण त्या खेळाला त्यांनी नावं ठेवली आणि हे एकदम ओळख निर्माण करायचा कार्यक्रम आहे असं त्यांनी त्याला दाखवलं. पण तसा कुठलाही भाग नव्हता. विजित आबा आणि मी याच ऑफिसमध्ये दोघं जण बसलो होतो. आबांनी मला सांगितलं चला भाऊ आपल्याला पंढरपुरात जायचं आणि तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट होता आणि आम्ही इथून निघालो दोघं जण माझ्या गाडीमधून आणि जात असताना आबांनी मला सांगितलं की भाऊ जे काही पूर्वीपासून तुम्ही म्हणत होता की माड्यामध्ये तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, आज इथल्या लोकांना गरज आहे, ऊसाच्या माध्यम असेल तुमच्याकडे कारखाना आहे त्या माध्यमातून आज मी तो निर्णय घेतोय असं आबांनी मला सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला त्या ठिकाणी. कारण आबांना मी म्हणलं खरंच आबा तुम्ही जो निर्णय घेतलाय हा माढा तालुक्यातील जनतेसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि या तुमच्या माध्यमातून माढा तालुक्यातील जनतेला खरंच न्याय मिळणार आहे. आबा एक असं नेतृत्व आहे की आबानं मला DVPचं चेअरमन माझं तालुका अध्यक्ष पद गेलं आणि मला DVPचं चेअरमन पद दिलं. तिथंच आबांनी परत दुसरा धपका दिला. कारण आबाची ओळख ही धपका किंग म्हणून आहे. आबांनी ऊसाच्या दराची कुंडी या तालुक्यातील या जिल्ह्यातील फोडली आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पद एक वेगळ्या अँगलनं किंवा चुकीच्या पद्धतीनं काढून घेण्यात आलं हे आबाच्या लक्षात आलं. मग आबांनी सांगितलं की मी माझ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडणार नाही आणि मी त्याच क्षणी 24 तासाच्या आत मला आबांनी DVP बँकेचं चेअरमन पद दिलं. माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी विरोधकांना एक चक्रात दिली. त्यावेळेस आबांनी मला साहेबांना डायरेक्ट हे आपले माढ्याचे तालुका अध्यक्ष आहेत अशी एक माझी जवळनं ओळख करून दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजून काय पाहिजे. मला ती आयुष्यातली माझी भावलेली गोष्ट आहे. कारण एवढे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांपाशी जाण्याकरता अनेक कार्यकर्ते धडपडत असतात. आबांनी मला ती सहज उपलब्ध करून दिली. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत. आज आपण आहोत माढा विधानसभा. माढा विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र घडलं, कशा पद्धतीनं विरोध प्रतिविरोध झाला, या ठिकाणी अनेक मनोरंजनाचे खेळ अभिजित आबा पाटील यांनी घेतले. त्याच पद्धतीनं शिंदे कुटुंबानं सुद्धा अतिशय विकास कामाचा जोर धरत जे काही 30 वर्षाखाली गेलेले विकास होते त्या विकासावरतीच राजकारण त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालं. रणजित भैया शिंदे असतील त्यांनी बबनदादा शिंदे यांनी केलेल्या विकास कामाचीच 30 वर्षाची त्या ठिकाणी पाढा वाचून दाखवला. त्याच पद्धतीनं 30 वर्षात काही काम केलं नाही हा पाढा त्या ठिकाणी अभिजित पाटील वाचत होते. हे करत असताना त्यांच्यासोबत 78 गाव असतील, 42 गाव असतील आणि माळशिरस तालुक्यातील 14 गाव असतील. या गावातील जो काही त्यांच्यासोबत असणारे खंदे समर्थकाचा जो काही कार्यकर्त्यांचा गट होता तो कशा पद्धतीने होता
त्याच पार्श्वभूमीवर आज आपण ग्रेट मुलाखतीसाठी 78 गावातून टेंभुर्णी या गावातील औदुंबर भाऊ देशमुख आणि दयानंद नाना देशमुख यांना आपल्या ग्रेट मुलाखतीमध्ये बोलवलंय. खरं तर तुम्हाला अभिजित पाटील यांनी त्या ठिकाणी जसं हिरं एखादा ज्वारी पारखतो तसं त्या ठिकाणी 78 गावातून तुमची त्या ठिकाणी निवड केली. प्रथमतः तुमची आणि अभिजित पाटील यांची ओळख कशी झाली? अभिताबाची माझी व्यवसायातनं ओळख झाली. मी 2016मध्ये ट्रॅक्टर शोरूम चालू केलं. माझ्याकडे सोनालिकाची डीलरशिप मी घ्यायचं ठरवलं होतं आणि त्या निमित्तानं मी आबांना भेटलो आणि आबांना त्यावेळेस मी विचारलं की मी सोनालिकाची डीलरशिप घेतो आहे, तर मला थोडं तुमचं मार्गदर्शन हवं आहे. तर त्या व्यक्तीनं मला एवढं मार्गदर्शन चांगलं केलं आणि मला त्यांनी एवढा कॉन्फिडन्स दिला की मी ती डीलरशिप घ्यायचं फायनल केलं. आणि मग तिथून आमचं मैत्री झाली. तिथून आम्ही वेगवेगळ्या मिटिंग असतील आमच्या कंपनीच्या, पुणे असेल, दिल्ली असेल, थायलंड असेल, असं आम्ही अनेक वेळा आबांसोबत माझा प्रसंग जाण्याचा आला आणि त्यांचा सहवास लाभला. त्यातून अभिजित पाटील हे एक नेतृत्व एक वेगळं आहे. त्यांच्याकडे एक विजन आहे आणि युवकांना त्यांच्याकडं काहीतरी देण्यासारखं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासारखं हे आबाचं एक नेतृत्व आहे हे मला जाणवलं. आणि म्हणून मग आबांबरोबर मला सहवास त्यांचा आवडत गेला आणि आबाबरोबर मी वारंवार आबाच्या संपर्कात राहणे. माझे इकडले काय कार्यक्रम असतील तर आबांना मी आवर्जून प्रमुख उपस्थिती म्हणून आबांना बोलवत होतो आणि आबा माझ्या विनंतीला मान देऊन टेंभुर्णी शहर असेल, टेंभुर्णीच्या आसपास त्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवत होते आणि त्या माध्यमातून आबांचा माझा परिचय झाला. नंतर आबांना ज्यावेळेस आज बघितलं आपण राज्याचं इलेक्शन कशा पद्धतीनं महाराष्ट्रात फोडाफोडीचं झालं, त्यावेळेस उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, त्यांचं चिन्ह चोरलं गेलं. पवार साहेबांचा पक्ष फोडला, त्यांचं चिन्ह चोरलं गेलं. त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये कुणीही पवार साहेबांच्या पक्षाची धुरा सांभाळणारे नेतृत्व नव्हतं. सगळे देशाचे नेते पवार साहेबांना सोडून गेले होते आणि अभिजित आबांनी त्यावेळेस निर्णय घेतला की आपण पवार साहेबांबरोबर राहायचं. आणि मग नंतर मला आबांनी एक ठिकाणी पंढरपूरला बोलवून घेतलं आणि आबा मला म्हणाले की भाऊ तुम्ही तालुक्याची जबाबदारी घ्या, कारण साहेबांनी जिल्ह्याची जबाबदारी आदरणीय आपले अभिजित आबा यांच्यावरती दिली होती. अशा अनेक तालुका अध्यक्ष आबाने त्या काळात निवडले आणि या जिल्ह्यातले सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं बरोबर घेऊन या जिल्ह्यामध्ये एक नवीन नेतृत्व साहेबांचं त्या विचारात कसं तयार होतील आणि त्यांना कशी संधी देईल हे अभिजित आबांनी बघितलं. आणि माझ्यासारख्या एक शेतकऱ्याच्या पोरानं या तालुका अध्यक्षाची जबाबदारी दिली आणि ते सुद्धा मी प्रामाणिक पार पाडली. मला आबांचा सहवास सांगायचं झालं तर माझी आयुष्यातली पहिली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस नितीन बापू कापशेंच्या इथं कापशेवाडीला पवार साहेब आले होते, त्यावेळेस आबांनी मला साहेबांना डायरेक्ट हे आपले माड्याचे तालुका अध्यक्ष आहेत अशी एक माझी जवळनं ओळख करून दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजून काय पाहिजे, मला ती आयुष्यातली माझी भावलेली गोष्ट आहे. कारण एवढे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांपाशी जाण्याकरता अनेक कार्यकर्ते धडपडत असतात. आबांनी मला ती सहज उपलब्ध करून दिली. आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, त्यांच्या घरी डायनिंगला मला जेवण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी आबांनी मला ते स्थान दिलं. हे अनेक गोष्टी अशा आबांनी माझ्यावर विश्वास टाकत गेले आणि मीही आबावरती तेवढंच प्रेम करत गेलो. आबांनी सुद्धा माझ्यावरती तेवढा विश्वास टाकला आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करत राहिलो. आणि या तालुक्यामधील कार्यकारिणी मी अतिशय चांगल्या पद्धतीने केली. त्या कार्यकारिणी आम्ही करत असताना माझ्यावरती आरोप पक्षातील असतील, पक्षाच्या बाहेरची लोक असतील, ह्यांनी सुद्धा मला अपमानास्पद वागणूक दिली, तरीसुद्धा मी त्या ठिकाणी न खचता, कारण आबासारखं नेतृत्व माझ्याबरोबर होतं. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब होते, आमचे निरीक्षक शेखर माने साहेब होते, असे बलराम काका साठे होते, असे अनेक या मंडळी माझ्याबरोबर होती. आणि तालुक्यामध्ये मी एक शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन त्या ठिकाणी एक चांगले कार्यकारिणी तयार केली. आणि तालुक्यामध्ये मी बूथ कमिटी असेल, बूथ कमिटीसुद्धा मी गावगाव जाऊन त्या ठिकाणी बूथ कमिट्या तयार केल्या. आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष हा कसा घराघरापर्यंत पोचल हे प्रामाणिक काम केलं. ते काम आबाला माझं आवडलं आणि आबांनी सांगितलं की भाऊ तुमचं काम खरोखरच चांगलं आहे, तुम्ही बूथ कमिट्या करा. ज्या गोष्टी मला आबांच्या माध्यमातून बी समजत होत्या, बलराम काकासाठी असतील, आमचे निरीक्षक शेखर माने साहेब असतील, ह्यांनी सुद्धा मला वारंवार त्या ठिकाणी पक्षाविषयी माझी कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती त्यांनी टाकली. म्हणाले औदुंबर तुमचं खरंच काम चांगलं आहे. आणि मी ते काम करत राहिलो आणि त्या माध्यमातून आबांची माझी जसा राजकीय, व्यावसायिक आणि नंतर राजकीय असा प्रवास आमचा सुरू झाला.
त्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं तुमची ओळख सांगितली की ज्या क्षणापासून सोनालिका शोरूम होतं त्यावेळेस एक उद्योजक म्हणून तुमची दोघांची ओळख झाली ते आज आमदारपर्यंत म्हणजे एक छोटं तुम्ही उद्योग म्हणजे अनेक उद्योजक असतात उद्योजकांची एकमेकांची कॉम्पिटिशन असते तुमचंही सोनालिकाचं शोरूम होतं आणि त्यांचं सुद्धा आता आहे हे करत असताना माढा विधानसभेची निवडणूक लागली त्या ठिकाणी आम्ही पाहत होतो की तुम्ही तालुकाध्यक्षपदी त्या ठिकाणी माड्याच्या होता हे करत असताना तुमचं ते पद घालवण्यात आलं नंतर DVP सारख्या एका मोठ्या बँकेचे जे अभिजित पाटील यांचे ते सर्वस्व आहेत सर्वेसर्व आहेत त्या बँकेचं तुम्हाला चेअरमन पद करण्यात आलं आणि अशा काळामध्ये माढा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या संदर्भात तुम्ही एक विश्वासू समर्थक म्हणून कशा पद्धतीने बोलली झाली होती नाही आबा एक असं नेतृत्व आहेत की आबानं मला DVPचं चेअरमन माझं तालुका अध्यक्ष पद गेलं आणि मला DVPचं चेअरमन पद दिलं तिथंच आबांनी परत दुसरा धपका दिला कारण आबाची ओळख ही धपका किंग म्हणून आहे आबांनी ऊसाच्या दराची कुंडी या तालुक्यातील या जिल्ह्यातील फुलली आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पद एक वेगळ्या अँगलनं किंवा चुकीच्या पद्धतीनं काढून घेण्यात आलं हे आबांच्या लक्षात आलं मग आबांनी सांगितलं की मी माझ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडणार नाही आणि मी त्याच क्षणी 24 तासाच्या आत मला आबांनी DVP बँकेचं चेअरमन पद दिलं माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी विरोधकांना एक चक्राक दिली त्या ठिकाणी हे करत असताना माढ्याची कल्पना आता त्या ठिकाणी अभिजित पाटील यांनी मंगळवेढ्यातली काही गावं असतील पंढरपुरातली काही गावात असतील खरं तर अभिजित पाटील हे माढा विधानसभेसाठी अगोदर इच्छुक नव्हतेच त्यांचं जे काही विजन ठरलं होतं ते पंढरपूर मंगळवेढ्यासाठी ठरलं होतं आणि तिथले मातब्बर नेते परिचारक गट असेल विठ्ठल परिवार असेल यांच्यासोबत लढून किंवा यांच्या विरोधात लढून त्या ठिकाणी ते खिंड लढवायच्या प्रयत्नात होते असं करत असताना तुमच्यासोबत माढा विधानसभेची कल्पना कधी सांगितली नाही आबांचं तसं जर बघितलं तर आबा आणि मी ह्याच ऑफिसमध्ये या ठिकाणी बसलो होतो आणि ज्यावेळेस आबा माझ्याकडे यायचे तेव्हा वारंवार आबांना मी बोलत असायचो की आबा आमच्या तालुक्याला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे कारण आमच्या तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व नव्हतं ऊसाचं राजकारण केलं जात होतं लोक दहशतीखाली जगत होती आणि या ठिकाणी ऊसाच्या माध्यमातून लोकांना तुमचा ऊस जर तुम्ही आमच्या विरोधात मतदान केलं तर तुमचा ऊस आम्ही नेणार नाही त्यांची चिडबाई त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धमकवण्याचा प्रयत्न करत होते अशा अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये घडत होत्या आणि आबा एक सक्षम नेतृत्व मला वाटलं आणि आबांना मी नेहमी म्हणायचो की आबा तुम्ही मंगळवेढा पंढरपूरला ट्राय करण्यापेक्षा तिथं उभारण्यापेक्षा तुम्ही माड्याचं नेतृत्व करावं अशी आमच्या इथल्या सर्वांची इच्छा आहे आणि ते आबा नेहमी माझ्या काही गोष्टी ऐकून घेत होते आबा ह्या भागात आल्यानंतर इथल्या लोकांची मतं जाणून घेत होते आणि आबांच्या लक्षात आलं की बाबा माडा आपल्याला योग्य आहे जिथं आबा आणि मी याच ऑफिसमध्ये दोघंजण बसलो होतो आबांनी मला सांगितलं चला भाऊ आपल्याला पंढरपुरात जायचं आणि तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट होता आणि आम्ही इथून निघालो दोघंजण माझ्या गाडीमधून आणि जात असताना आबांनी मला सांगितलं की भाऊ जे काही पूर्वीपासून तुम्ही म्हणत होता की माड्यामध्ये तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे आज इथल्या लोकांना गरज आहे ऊसाच्या माध्यम असेल तुमच्याकडे कारखाना आहे त्या माध्यमातून आज मी तो निर्णय घेतोय असं आबांनी मला सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला त्या ठिकाणी कारण आबांना मी म्हणलं खरंच आबा तुम्ही जो निर्णय घेतलाय हा माढा तालुक्यातील जनतेसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि या तुमच्या माध्यमातून माढा तालुक्यातील जनतेला खरंच न्याय मिळणार आहे आणि मग आम्ही तिथून आबांच्या घरी गेलो त्या ठिकाणी आबांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग बोलवली होती आणि तिथं आबांनी सगळ्यासमोर डिक्लेअर केलं की आपण माढा या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे त्यावेळेस तिथल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आबांना येस म्हणून सांगितलं आणि तिथून मग आबाची जी काय निवडणुकीची प्रक्रिया असेल गावभेट दौरे असतील ती तिथून आबांची सुरुवात झाली आणि आबांनी मला त्याच ठिकाणी आबांच्या घरी सांगितलं की भाऊ माढा तालुक्यात उद्या सकाळचा आपल्याला दौरा लावायचा तर आपल्याला प्रमुख भेटीगाठी घ्यायचेत तर कुणापाशी जायचं काय करायचं तिथून आम्ही मग तिथून एक प्रोग्राम डिक्लेअर केला आणि मग त्या पद्धतीनं मी आबा आणि आमचा प्रवास तालुक्यामध्ये सुरू झाला या ठिकाणी तुम्ही जसं म्हणला की 9 ऑगस्टचा तुम्ही दिवस सांगितला आणि त्या दिवशी उमेदवारी तुम्ही घरी जाऊन अभिजित पाटलांच्या जाहीर केली हे करत असताना याच्या अगोदर अभिजित पाटलांनी इथल्या ज्या 78 गावात असतील किंवा माढा विधानसभेतील काही कार्यकर्ते असतील यांच्यासोबत चर्चा केली होती की प्रथमच तुम्ही होता नाही ह्याच्या अगोदर म्हणलं तर मीच प्रथम होतो कारण मी वारंवार आबाला सांगत होतो की आबा तुम्हाला माड्यामधून उभा राहावा पंढरपूर मंगळपेक्षा तुम्हाला पंढरपूर चांगला राहील त्याच्या अगोदर मी पत्रकार दिन साजरा केला होता या ठिकाणी त्यावेळेस पत्रकार बंधूंसोबत सुद्धा मी आबांचा योग आणला होता की त्या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सुद्धा विनंती केली की तुम्ही आबांना बोला की तुम्हाला माडा पंढरपूरपेक्षा चांगला आहे आणि तुम्ही माड्यातून निवडणूक लढवावी त्या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सुद्धा आबांना विनंती केली की आबा तुम्ही एवढं एक आबांनी त्यावेळेस उजनी धरणावर अतिशय चांगल्या पद्धतीनं
पाण्याचं नियोजन कसं असावं ह्याच्यावरती एक त्यांनी चांगले त्या ठिकाणी पत्रकाराशी संवाद साधला होता आणि तो पत्रकाराला सगळ्या आवडला होता. मग त्यावेळेस पत्रकारांनी आबाला सांगितलं की तुम्ही जे आज आम्हाला जे आज उजनी धरणावर जे सांगितलं ते आजपर्यंत आम्हाला कधी ऐकायला मिळालं नव्हतं. आबा तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या माढा तालुक्याला पाहिजे अशी इथल्या पत्रकारांनी विनंती केली ती. आणि काही मंडळी ज्यावेळेस मी काय कार्यक्रम घेत होतो त्यावेळेस सुद्धा माझ्याकडची जी काही मित्र कंपनी असतील, जवळचे काय माझे कौटुंबिक सदस्य असतील, हे सुद्धा आबांना वारंवार विनंती करत होते की आबा तुम्ही माढ्यातून निवडणूक लढवावी. नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की माढा विधानसभेची तयारी कुठून चालू झाली, कशी चालू झाली, कशा पद्धतीनं अभिजित पाटलांना तिथल्या जे खांदे समर्थक असतील त्यांनी कशा पद्धतीने त्याला प्रोत्साहित केलं की माढा विधानसभा तुम्ही कशासाठी लढवायची. आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो दैनंदिन तुम्हाला विचारणार आहे. खरं तर तसं पाहायला गेलं तर अभिजित आबांनी अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले. याच्या अगोदर तुमच्या माढ्यामध्ये कधी असे उपक्रम राबवले होते का, हा प्रथम प्रश्न. आणि दुसरा प्रश्न त्या ठिकाणी खेळ पैठणीचा असेल, कुस्त्याचं मैदान त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यानं बघितलं, पंढरपूर तालुक्यात तुमचं चर्चेत नाव झालं आणि सर्वात मोठा आखाडा त्या ठिकाणी तुम्ही टेंभुर्णी या गावात भरवला. याच्याकडे विरोधकांनी कुठेतरी टिंगलटावाळी केली आणि सांस्कृतिक कार्यक्रम करून कुठेतरी आमदार होता येतं का इथपर्यंत भाषाशैली वापरली. याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय. आता राजकारण त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका केली. कुस्ती ही मर्दाचा खेळ आहे, ह्या खेळाला त्यांनी नावं ठेवली. त्यांनी तर कधी असे खेळ वगैरे घेतलेच नाहीत, पण त्या खेळाला त्यांनी नावं ठेवली आणि हे एकदम ओळख निर्माण करायचा कार्यक्रम आहे असं त्यांनी त्याला दाखवलं. पण तसा कुठलाही भाग नव्हता. इथं मी आणि आमचा भाऊ आणि आबा तिघजण आम्ही इथं त्या ऑफिसला बसल्यावर मग आबा म्हणले आपल्याला ह्या ठिकाणी एक कुस्त्याचं मैदान घ्यायचंय म्हणल्यावर मी म्हणलं का घ्यायचंय. तर आबा म्हणले मी आत्ता आपल्या वाढदिवस झाल्यापासून मी कोंढरपट्ट्यात फिरतोय. चांदजा असेल, गारा अकोला असेल, बेंबळा असेल, मिटकलवाडी असेल, ह्या भागात फिरत असताना मला ह्या भागात पैलवान भरपूर बघायला मिळले. त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि ह्या गावातल्या प्रत्येक घरातला आत्ता पण एक मुलगा का होईना पण तालमीत आहे. मग ह्या जुन्या पैलवानांना आपल्या इथं त्यांच्या मुलांच्या चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या व मोठ्या पैलवानांच्या चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या बघायला मिळाव्या अशी माझी भावना आहे. आणि ह्या भागात जास्त पैलवान असल्यामुळं त्यांना पण आपण काहीतरी त्यांच्या खेळ बघायचं सुख द्यावं ही मला असं वाटतंय. म्हणून नाना तुम्ही असाल, धनाजी मामा खरात असतील, नितीन दादा सरडे असतील, त्यांना सोबत घ्या आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मैदान ह्या भागातल्या पैलवानांसाठी उपस्थित करा आणि कुस्तीप्रेमींना चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या बघायला भेटू द्या असं त्यांनी व्यक्त केलं. मग त्याच दिवशी मी म्हणलं की यायला आबा कुठल्या क्षेत्रात जाऊन म्हणजे कुठल्या पद्धतीचा विचार करतील. आता खेळ पैठणीचा त्यांनी का घेतला का तर आबा म्हणले पहिलं आपल्या बायका ते खेळ पैठणीचा लागला की त्या टायमिंगला स्वयंपाक आवरायचा, कामं आवरायची, TV समोर जाऊन बसायचं. मग ह्याच माझ्या माय भगिनींना आज स्वतःच ती कार्यक्रम अवेलेबल करून दिला. मग ह्यांना TV समोर जायची गरज आहे का. त्या माय भगिनींना मी असं ह्या कार्यक्रमातनं त्यांचं सुख त्यांना उपलब्ध करून दिलं. तसंच आपल्याला पैलवानांसाठी पण कुस्तीचं मैदान घ्यायचंय आणि त्याचं तुम्ही नियोजन करा ह्या पद्धतीनं सांगितलं आणि आम्ही त्या दिवसापासून कामाला लागलो आणि कुस्तीचं मैदान पार पाडलं. आणि विरोधक म्हणतात की ओळख निर्माण केली. ही ओळख निर्माण नाही केली, त्या खेळाडूंना किंमत दिली. त्या भागात फिरत असताना ती पैलवान दिसली म्हणून आबाने ती पैलवानकी मैदान घ्यायचा निर्णय घेतला. हे करत असताना त्या ठिकाणी एका साईडला जे काय औदुंबर बहुमालिका आहेत, एका साईडला बघितलं तुमच्यावर बघितल्यानंतर एक संयमी नेतृत्व आणि तुमच्यावर बघितलं एक डॅशिंग नेतृत्व. याच्याकडे आबानं इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकलं. असा कोणता प्रसंग होता की आबानं अतिशय एका सख्या भावासारखा विश्वास ठेवून तुमच्याकडे ही कामगिरी सोपवली. आता आबाचं आणि भाऊचं नातं एक 6-7 वर्षापासून दोस्तीचं नातं. त्या संदर्भात आबाचं इथं येणं जाणं, आमच्या गाठीभेटी, बोलणं, अनेक विषयावर चर्चा करणं, ह्याच्यातनं आबाला माझा एक प्रकारचा स्वभाव पटला की नानात काय गुण आहेत, त्या पद्धतीनं नानानं ही काम सांभाळावं ह्या उद्देशानं नानानं आबांनी माझ्याकडं जबाबदारी कुस्तीची दिली होती. हे करत असताना आपण बघितलं माढा विधानसभेमध्ये एकदम चुरस मोठ्या पद्धतीने लागली होती.
त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की प्रसारमाध्यमात आम्ही सतत मुलाखती घेत होतो. इथले तुमचे स्थानिक नेते असतील, स्थानिक पदाधिकारी असतील किंवा माढा विधानसभामधली 78 गावं, 14 गावं आणि 42 गावं अशा पद्धतीनं सूर निघत होता की जी 78 गावं आहे ती इथून कुठंतर बलाढ्य मोठं लीड त्या ठिकाणी शिंदे कुटुंबाला जाणार आणि तुमच्यासारखे खांदे समर्थक नाना असतील, तुम्ही असाल, असे आबांनी हिऱ्यासारखे निवडलेले खांदे समर्थक होते. अशा पद्धतीनं तुम्ही जे एक लीड काढले, विरोधकांच्या म्हणण्यातून येतं की 2000 लीड मिळालं, तुम्ही म्हणताय कुठंतरी, पण लीड तुम्ही काढलं, याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, खरं तर आपण बघितलं पाठीमागच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेला निवडून आले. त्यावेळेससुद्धा मी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यावेळेस मी तालुक्यातील जे काही माझे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांना घेऊन मी धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार त्या ठिकाणी तालुकाभर केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनं पवारसाहेबांवर विश्वास टाकून त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं. आम्ही टेंभुर्णी शहरामध्ये सुद्धा त्यावेळेस 1354 मताचं लीड लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलाला टेंभुर्णी शहरामधून सुद्धा दिलं. आणि त्याच पद्धतीनं आज माढा विधानसभा लागल्यानंतर आम्ही हेच पदाधिकारी सर्व टीम घेऊन बरोबर आज आबा म्हणजे काळजाचा विषय आहे आणि आम्ही ते जास्त मनावर घेऊन त्या ठिकाणी माढा तालुक्यामध्ये आज जे काही पदाधिकारी होते ह्यांना बरोबर घेऊन मग आमच्या पदाधिकारीमध्ये स्वाभिमानी पदाधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी माझं पद गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही आज त्यांनासुद्धा आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांनासुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला, पण एकही पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर गेला नाही. त्यापैकी मला माड्याचे आपले आबासाटे असतील, तिथले जितू जामदाडे शहराध्यक्ष असतील, मानेगावचे आमचे बाळासाहेब राऊत असतील, बापू भोगे, महेश भोगे, संदीप शिंदे, आमच्या टेंभुर्णीचे शहराध्यक्ष संदीप कुटे, नवनाथ महाडिक, असे अनेक पदाधिकारी या माझ्याबरोबर राहिले, आबांबरोबर प्रामाणिक काम केलं आणि त्याच पदाधिकाऱ्यांनी आबांना गावभेट दौरा असतील, ही प्रचार यंत्रणा एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी एक नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी टेंभुर्णीतून माझे सुधीरदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य हे माझ्याबरोबर पूर्वीपासून माझ्यासोबत राहिले आणि टेंभुर्णी शहराचा कारभार काय असेल तो दादा पाटील असतील, दयानंद नाना असतील, ह्यांनीसुद्धा त्या पद्धतीनं चांगला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आज जे काय आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन या तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न केला आणि आबांना आज 78 गावातून बघितलं तर आम्ही तिथं मताधिक्य देण्यास सरस ठरलो. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की तुम्ही आता तुलना केली की माढा विधानसभा आणि माढा लोकसभेला वेगळा ट्रेंड होता की एका ठिकाणी महायुतीच्या विरोधात एक वेगळं वातावरण तयार होतं, त्यामुळे धैर्यशील भैया मोहिते पाटील असेल त्यांचा त्या ठिकाणी मोठा विजय निर्माण झाला. पण याच्या विरोधात चित्र विधानसभेला वेगळं होतं. त्या ठिकाणी तुमच्या टेंभुर्णीपासून काही अंतरावरच शिंदे कुटुंबांचं वास्तव आहे, कारखान्याचं मोठं क्षेत्र आहे, हे ऊस क्षेत्र असल्यामुळं तुम्ही या टेंभुर्णीच्या गावातून 1154 मताचं लीड दिलं आहे. रोज उठणं बसणं ज्या शिंदे कुटुंबाचं टेंभुर्णी होतं, अभिजित पाटलांचं कधीतरी येणं होतं, कधीतरी तुमच्याशी संपर्क साधणं होतं, तो कसा मिळतो मी घातला? आज मीडियाच्या माध्यमातून सगळे तर हे ऐकणारच आहेत, पण मी आज जे तुम्ही प्रश्न विचारला ते खूप छान विचारला. जे आपले सध्याचे जे उमेदवार होते रणजित शिंदे, जर आपण आत्ताच म्हणाला की अभित आबा एवढ्या कमी वेळात येऊन आज आबांनी एवढी सगळी यंत्रणा कशा पद्धतीनं आणि शिंदे एवढ्या जवळ आणि त्यांच्या टेंभुर्णीत एवढे व्यवसाय असताना सुद्धा ते कमी का पडले आणि लीड का मिळालं, त्याचं कारण आहे की आमच्या टेंभुर्णी शहरातल्या या काही तरुण पोरांना किंवा कोणाला जरी विचारलं की रणजित शिंदेला तुम्ही या ठिकाणी कधी आलेत का, प्रेमानं तुमच्या कार्यात कधी, तुमच्या सुखदुःखात कधी सामील झालेत का, तर तुम्हाला नाही असाच उत्तर येणार. त्याचं कारण म्हणजे रणजित शिंदेंचं इथं टेंभुर्णी शहरामध्ये ट्रॅक्टर शोरूम आहे, त्यांची गॅसची एजन्सी आहे, त्याचबरोबर इथं त्यांचा बाजार आहे, असे अनेक व्यवसाय त्यांच्या टेंभुर्णी शहरामध्ये आहेत. पण आज टेंभुर्णी शहरामध्ये येत असताना ते कधी आले आणि कधी गेले हे सुद्धा इथल्या लोकांना माहीत होत नाही. कधी ते आवडीनं 4 तरुणांमध्ये येऊन कधी बसलेले कुणी पाहिले नाहीत आणि मग अशा नेतृत्वाला बरोबर जाऊन त्यांना संधी देऊन आपल्या तालुक्याचं एकतर पहिलं नुकसान झालेलं होतं आणि मग ह्यांना संधी दिल्यानंतर परत आपल्या तालुक्याचं नुकसान होईल आणि त्या पद्धतीनं मग आम्ही सगळ्या टेंभुर्णी शहरातील तरुणांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आबाला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल आणि ते लोकांना आम्ही सांगण्यात एक यशस्वी ठरलो आणि तिथवर लोकांपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन आम्ही प्रचार केला
आणि आबाचं नेतृत्व त्यांना सांगितलं, आबाचीतले गुण सांगितले, आबाची कारखानदारी चालवण्याची पद्धत सांगितली आणि आबांनी जे लोकांना विश्वास दिला होता की मी कारखान्यात चांगला दर देऊ शकतोय, काटा न हाणता दर देतोय. आणि त्या ठिकाणी ह्याच मंडळींनी आबावर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी त्यांनी त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली. आबा तडीपार आहेत, वाळू चोर आहेत, अशा उलटसुलट प्रतिक्रिया आणि चुकीचा मेसेज या तालुक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. पण ह्या तालुक्यातील जनतेला माहीत होतं की अभिजित पाटलांनी पहिल्या सीझनला 25 रुपये दर दिला होता, दुसऱ्या सीझनला 3000 रुपये दिला होता आणि चालू सीझनला 35 रुपये दर डिक्लेअर केला होता. आणि ते लोकांनी प्रत्येकाला त्यांच्या खात्यावरती ते मिळालेलं होतं. आज जरी विरोधक काही जरी सांगत असले तरी आज जनता त्यांच्याबरोबर होती. त्याच्यामुळे ह्यातली तालुक्यातील जनता त्यांच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडली नाही आणि आबावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी या तालुक्यातून जास्त लीड देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. त्या ठिकाणी नाना तुम्ही बघत होता, मगाशी सांगितलं की दूरदृष्टी ठेवून तुमच्या काही आसपासच्या गावातला विचार केला. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत फिरत होता त्यावेळेस अशा अनेक वेळा शिंदे कुटुंबसुद्धा त्या गावात फिरला असेल. ही विजन, ही भूमिका त्या ठिकाणी याच्यावर तुमच्या तालुक्यात कधी मांडली होती का? आणि त्याच पार्श्वभूमीवर जो संदेश त्या ठिकाणी अभिजित पाटलांनी टेंभुर्णी गावात एवढा मोठा आकडा भरवला आणि त्या संदर्भात पुढचे जे काही मोठ्या कुस्त्या असतील त्या संदर्भात तुमच्या काय बोलणे झालेत का? म्हणजे आता येणाऱ्या काळात हा, येणाऱ्या काळात आबांनी सांगितलं की आपल्याला जोपर्यंत जमतंय तोपर्यंत कुस्तीप्रेमींसाठी आपण अशाच पद्धतीचं, चांगल्या पद्धतीचं इथून पुढच्याही काळात मैदान घेऊ. जसं ज्या पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने जसं जमल त्या पद्धतीनं आपण या खेळाडूंच्या कुस्तीप्रेमींच्या खेळांसाठी आपण मैदान घेत राहू. त्या ठिकाणी तुम्ही माडा केसरी सुरुवात केली, पहिलं प्रथम वर्ष एवढ्या जोरात गाजवलं. आता पुढं अभिजित पाटील आमदार झालेत, पुढची रणनीती कशी असणार? माडा केसरी पारड टो कसा असणार? आता माडा केसरी तर आपण सुरुवात केली, पण आता माझं मत आहे की एकदा आमदार केसरी झाली पाहिजे. त्या विषयावर चर्चा करणार आहे आम्ही आणि त्या पुढचा विषय मग पुढे ठरवू. आता गेले 30 वर्ष विद्यमान आमदार जे बबनरावजी शिंदे साहेब होते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही जसं म्हणला की मी मगाशीच तुमचा उल्लेख केला की एका ठिकाणी तुमचं संयमी नेतृत्व आहे आणि तुमच्या बघितल्यानंतर एक पैलवान की दृष्टिकोन दिसतोय. अशा पद्धतीनं त्या आमदारकडून आणि ह्या आमदारामध्ये कितपत फरक वाटतोय तुम्हाला? आता तुम्हाला जे 78 गावांना मताधिक्य दिलंय ह्याच्यावरून तर लक्षात आलंच असेल की 30 वर्षाच्या आमदारांनी माढा तालुक्यात काय कार्य केलंय. त्यांनी कधीच कुठल्या स्पोर्ट किंमत दिली नाही, की कुठलं क्रीडा संकुल नाही, कुठल्या नुसतं कुस्तीच नाही, कुठल्याच खेळाला त्यांनी किंमत दिली नाही. तेवढ्या प्रेमानं कुठल्या खेळ ह्या ठिकाणी उपलब्ध केला नाही, त्या खेळाडूला किंमत पण नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी काय सांगितलं की खेळ घेऊन ओळख निर्माण केली. पण त्यांनी एवढ्या राजकारणात आपले प्रचार चालू होता, ह्या प्रचारात या काही त्यांच्या वक्त्यांनी सांगितलं नाही की उसाचं 2 वर्ष धपक्यावर देऊन अभिजित पाटलांनी ओळख निर्माण केली. कुस्त्या आणि खेळ भरवून त्यांनी फक्त सांगितलं, कारण निमित्त दिलं की त्यांना पण माहित होतं की अभिजित आबाला माढा तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात उसाचा दर जास्तीत जास्त शेतकऱ्याला दिला आणि 2 वर्ष धपके उसाचं बिल वाढवून दिले, म्हणून अभिजित आबाची ओळख आहे. अभिजित आबांना जी खेळ पैठणीचा असेल, बैलगाडा असेल, कृषी महोत्सव असेल, कुस्त्या असतील, ही एक जनतेचं हित जाणून जनतेच्या सुखासाठी घेतलेला कार्यक्रम होता. ही ओळख निर्माण करण्यासाठी आबाला गरज नव्हती, का तर आबाची ओळख धक्क्यातनंच खूप मोठी झालेली होती. त्या ठिकाणी भाऊ आपण ज्यावेळेस व्हिडिओच्या शेवटाकडे येऊ, हे करत असताना अभिजित पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यातलं 30 वर्षातलं तुम्ही लहानपणापासून त्यांचा आमदारकी बघताय आणि अभिजित पाटलांना तुम्ही तर म्हणताय 7 वर्षापासून ओळखतोय. या दोघातल्या कारकिर्दीमध्ये कितपत तुम्हाला फरक वाटतो? नाही, खूप म्हणजे तसं बघितलं तर आज बबनदादा किंवा शिंदे कुटुंब गेली 30 वर्ष झाल्या तालुक्याचं नेतृत्व करत आहे. पण आज तुम्हाला बघायला झालं तर आज सीनामाडा उपसा सिंचन योजनेवर त्यांनी राजकारण केलं. आज बघितलं तर सीनामाडा उपसा सिंचन आज बी काय गावं तालुक्यातली पाण्यापासून वंचित आहे. ती 30 वर्षामध्ये सत्तेत राहिलेल्या आमदारांनी एक कशा पद्धतीने विकास करायला पाहिजे होता. आज तालुक्यामध्ये हॉस्पिटल, आरोग्याची समस्या आहेत. आज या ठिकाणी शिक्षण नाही. आज या ठिकाणी फक्त कारखाना आणि पाणी, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच आम्हाला तालुक्यामध्ये आजपर्यंत त्यांनी सांगितलं नाही. आणि मग आज आमच्यासारख्या तरुण पिढीला वाटतं ना की बाबा आपल्याला इथून अकलूजला जावं लागतं आहे, इथून इंदापूरला जावं लागतं आहे. आज हवेवरचं गाव आहे, ॲक्सिडेंट झाला, एखादं इमर्जन्सी कुठं आज हॉस्पिटल आम्हाला टेंभुर्णी शहरामध्ये पाहिजे तर आम्हाला इथून अकलूजला जावं लागतं आहे. आज ही परिस्थिती आहे. तसं आज आबानं जर बघितलं तर कोविडच्या काळामध्ये म्हणजे जर मी कम्पॅरिझन करायचं झालं
तर आबांनी कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होतो या आणि त्या ठिकाणी आपल्याला एक ऑक्सिजन प्लॅन्टची निर्मिती करायची आणि त्या ठिकाणी डिस्टिलरी प्लॅन्ट बंद करून त्या ठिकाणी तुम्ही ऑक्सिजन प्लॅन्ट चालू करण्यात यावा. तर आज देशातला पहिला प्लॅन्ट उभा करणारे म्हणजे अभिजित पाटील आहेत. म्हणजे हे नेतृत्व आहे. काम कसं असावं हे आबाकडून शिकावं. कारण आबांनी आपल्या ज्यावेळेस प्रचार चालू होता त्याच्या माध्यमातून सर्वांना त्याबरोबर घेऊन त्या ठिकाणी आबाने सांगितलं होतं की माझं आमदारकीचं विजन काय असणार आहे, मी आमदार झाल्यानंतर काय करणार आहे. त्यामध्ये आबाने उजनी धरण असेल, टेंभुर्णीमध्ये या ठिकाणी एक केळीचं संशोधन केंद्र उभारलं केलं पाहिजे. मुन्नीम त्या ठिकाणी जनावरांचा बाजार चांगल्या पद्धतीचा आहे, तिथं अजून त्याला कसं जास्त प्रोत्साहन देण्यात येईल. माड्यामध्ये त्या ठिकाणी किल्ला आहे, माडेश्वरीचं मंदिर आहे, तिथं रेल्वे तिथून गेलेली आहे जवळून, तिथं थांबा कसा देता येईल आणि तिथली डेव्हलपमेंट कशी वाढेल, असे अनेक आबाकडे विजन होते. तसं आज शिंदे कुटुंबाकडे बघितलं तर तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्ही बघत असाल की रणजित शिंदेकडे विजनही नव्हतं, फक्त ते टीका टिप्पणी करत होते. आबावरती त्यांच्यावर बोलण्याशिवाय दुसरं काहीच मला वाटतं त्यांच्याकडे विजन नव्हतं. हे करत असताना आपला जे काय पहिल्यापासून आपण या मुलाखतीमध्ये चर्चा करत होतो की तुमची ओळख कशी झाली, हे सगळं पासून आज अभिजित पाटील आमदार अभिजित पाटील झालेत. आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली. आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आता तुम्ही विद्यमान टेंभुर्णीसारख्या मोठ्या MIDC सारख्या गावात विद्यमान सदस्य आहातच. परंतु अभिजित पाटलांनी भविष्य काळामध्ये तुमच्यावरती जर जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली, तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवावं लागते, माझा खांदे समर्थक म्हणून इथं निवडणूक लढवावं लागते, पंचायत समितीसारखा गट असेल ती लढवावीच लागते. अशा पद्धतीची जर भूमिका तुमच्याकडे आली तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, अभिजित पाटलांचा शब्द म्हणजे माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. कारण आबाने जर मला सांगितलं, कारण आबाने मला तालुका अधीक्षपदाची जबाबदारी दिली त्यावेळेस मी त्या काळात नाही म्हणलो नाही. आज आबांनी मला बँकेची चेअरमन पदाची जबाबदारी दिलं ते बी मी स्वीकारली. उद्या आबा जे काही मला सांगतील, जी जबाबदारी देतील ते मी प्रामाणिक पार पाडणार आहे. आता इथून पुढे ज्या निवडणुका येतील 78 गावामध्ये त्यांचा तुम्ही पराभव केलायच, परंतु जिल्हा परिषद गट त्यांचा त्या ठिकाणी मोठा सक्षम आहे. इथं परिवर्तन होऊ शकतं का? 100%. कारण आज आमदारच तालुक्याचा बदलला आहे तर जिल्हा परिषद पंचायती समितीचा सभापतीसुद्धा या तालुक्यातला नक्की बदलणार. तेवढं आबामध्ये तेवढं नेतृत्व गुण आहे आणि आबा ते त्यांच्या कौशल्याने या तालुक्यामधील जनतेला न्याय देणार आणि इथलं सत्ता परिवर्तन तालुका पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद नक्कीच करणार. आता एक शेवटचा प्रश्न, त्या ठिकाणी ही निवडणूक अनेक मुद्द्याकडे गेली, अनेक मुद्द्यावरून परत त्याच मुद्द्यावर शेवट स्तरावरती आली. हे करत असताना शेवट तुम्ही आज पैलवान क्षेत्रामध्ये काम करताय आणि तुम्ही आज संयम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी बघताय. कुठंतरी दहशतीचं राजकारण आम्ही खूप वेळा ऐकलं गेलं. त्या ठिकाणी कुलकर्णीताई असतील, भगत नावाचा एक कार्यकर्ता असेल, आज तुम्ही टेंभुर्णीसारख्या एक टॉप सिटीमध्ये राहताय. कुठंतरी दहशतीचा सारखा प्रकार याच्या अगोदर घडला होता का आणि तो प्रकार इथून पुढे घडेल का, याच्याकडे कसं बघता? ना, नक्कीच या तालुक्यामध्ये खूप मोठी दहशत होती. कारण तुम्ही आता सांगितलं की ज्योतिताई कुलकर्णीचा विषय, तसं जर बघितलं तर आज गणेश काका कुलकर्णी म्हणजे त्यावेळेचं त्या गावासाठी त्या भागासाठी खूप एक नावाजलेलं नेतृत्व होतं. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना बरोबर घेऊन एक त्यांना राजकारणाची आवड तयार झाली आणि त्यांच्याच कुठंतरी नातेवाईक असतील, त्यांना भीती पडली की हे उद्या आपला प्रतिस्पर्धी होऊ शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी ज्योतिताई कुलकर्णीचे जे काय गणेश काका कुलकर्णी होते त्यांना त्या ठिकाणी सगळं मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेलं आहे की त्यांचा काटा कुणी काढला आणि त्यांच्यावरती त्यावेळेस कशा पद्धतीनं हल्ला करून त्याला संपवण्यात आलं. त्या ठिकाणी भगतसारखा एक कार्यकर्ता आहे, तुम्ही बघितलं, तुमच्यासारखा धंदाकट आहे, तो सुद्धा स्टेजवरून ललकार देत होता की कुठेतरी हे शिंदे कुटुंब थांबवलं गेलं पाहिजे, 30 वर्षाची सत्ता मोडीत काढली पाहिजे. याच्याकडे तुम्ही ज्यावेळेस भगतची भेट घेतली त्यावेळेस त्याच्या भावना काय होत्या, यात बदल पडू शकतो ना? नक्कीच. कारण भगतसारख्या जर सर्वसामान्य कुटुंबातील एका पोराला आपल्या बापाला हाणलेलेचं तो मनामध्ये त्याचा राग होता, त्याला असं वाटलं की आज आपल्या वडिलाचं या निमगाव ठिकाणी ते भाषणातून सांगत होते की माझ्या वडिलाचं या निमगावमध्ये रक्त सांडलं आणि आज कुठंतरी अभिजित पाटलासारखं नेतृत्व मला त्या ठिकाणी भेटलं आहे आणि मी आज लोकशाहीच्या माध्यमातून आज मी त्या ठिकाणी शिंदे कुटुंबाचा पराभव करून माझ्या वडिलांना त्या ठिकाणी खरंच रक्त सांडलेले जी काही घटना घडली होती त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आबाच्या माध्यमातून करू शकतो आणि त्यांना तो विश्वास होता. म्हणून ते आबांबरोबर माढा विधानसभा मतदारसंघात जिथं काही सभा असतील त्या ठिकाणी त्यांच्या व्यथा मांडून त्यांनी त्या ठिकाणी निमगावकरांनी केलेला अन्याय त्या सभेच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि राहिला दहशतीचा विषय, तर या तालुक्यामध्ये
त्यांच्या स्टेजवरची जी काय मंडळी होती तुम्ही जर पाहिलं तर कोण आबांना तडीपार म्हणलं, अशा विषयावर आबांना त्यांनी टीका टिप्पणी केली. पण जे आबावरती म्हणत होते तडीपार आहे तेच लोक तडीपार होते. तुम्ही जर त्यांचं थोडी माहिती घेतली तर त्यांची पार्श्वभूमी तुम्ही काढावी. आणि आबांना त्या ठिकाणी नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आबावरती वेगवेगळ्या मार्गानं त्या ठिकाणी बोलून आबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता या माढा तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की आज 30 वर्षाची सत्ता या ठिकाणी माढा तालुक्यात जनतेने कशी उलटून लावली. पुढच्या काळात अभिजित आबांना चांगल्या पद्धतीनं लोक साथ देतील आणि आबासुद्धा या तालुक्यामध्ये परिवर्तन नक्की करतील हे आम्हाला या तालुक्यातील जनतेला आणि मलासुद्धा या ठिकाणी ठाम विश्वास आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही बघितलं की ज्योतिताई कुलकर्णी ज्यावेळेस 78 गावातून लीड भेटला आणि पहिली मुलाखत त्यांची घेतली, मला न्याय मिळाला म्हणल्या. त्यांचा 78 गावातून लीड त्यांना निघालं नाही. अभिजित पाटलांना लीड मिळालं, मला न्याय मिळाला, आज मला 30 वर्षानंतर न्याय मिळाला, अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी केली. भगतसारखा तरुण असेल. खऱ्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटतंय का, तुम्ही अभिजित पाटलांसोबत 7-8 वर्ष झालं काम करताय, अभिजित पाटील या सर्व गोष्टींना थारा देऊन न्याय देऊ शकतील? 100%. कारण आबा एक असं नेतृत्व आहे की आबाकडं धाडस आहे, आबाकडं तेवढं सहनशीलता बी आहे. आबाला जर एखाद्या कुटुंबावर अन्याय होतोय आणि त्या ठिकाणी आबाला कधीच गप्प बसणार नाहीत. आबा त्यांच्या पाठीशी आज ज्योतिताई कुलकर्णीच्या पाठीमागं ताईंच्या भावाप्रमाणे आबा उभारणार. आज त्या ठिकाणी आपले भगत यांच्यासोबत सुद्धा भावासारखे त्यांच्या पाठीशी उभारणार आणि त्यांच्या कुठलाही अन्याय होऊन देणार नाहीत आणि त्यांच्याशी आबा ठाम राहतील आणि त्याला न्याय देतील एवढं मला खात्री आहे. नक्कीच. आपण त्या ठिकाणी बघितलं आपल्यासोबत औदुंबर भाऊ महाडिक आणि दयानंद देशमुख होते. सगळ्या जे काय यांच्या मनापासून जी आपण सुरुवात बघितली. आज खरं तर तुम्हाला या मुलाखती बोलवायचं कारण आम्ही ज्यावेळेस तुमचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात अध्यक्ष म्हणून केलं, त्या कार्यक्रमाला आमची न्यूज चॅनल तिथं उपस्थित होता. त्यावेळेच्या प्रवासापासून आम्ही तुमच्यासोबत बघितलं, तुमच्यावर दिलेली जबाबदारी माड्याची बघितली. त्याच्या संदर्भात आमच्यासुद्धा मनामध्ये कल्पना नव्हती की अभिजित पाटील माड्यात येतील, तुमच्या एवढी मोठी जबाबदारी पडेल आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करून त्या ठिकाणी अभिजित पाटीलांना आमदार करचाल इथपर्यंत आम्हाला सुद्धा कल्पना होती. पण आज तुम्ही आमदार केले, तुम्हालाही शुभेच्छा आहेत. पुढच्या काळात तुम्ही अभिजित पाटलांसोबत आमदारचे कार्यकर्ते म्हणून राहणार आहोत. 30 वर्षाच्या दहशतीखाली जगणारा त्यावेळी तुमच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 30 वर्षाची दहशत कुठेतरी थांबली जाणार आणि अभिजित पाटलांसारखा विजनात्मक आमदार त्या ठिकाणी माड्याला मिळाला आहे आणि माड्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आज यांनी आपल्याला एक मोलाचा वेळ दिला. तशा पद्धतीने आपण बघायला गेलो त्यांची ओळख कशा पद्धतीने झाली, अभिजित पाटील यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं, गेल्या 3-4 महिन्याखाली 78 गावात कशा पद्धतीनं फिरले, कसा त्या ठिकाणी जो काही कार्यकर्त्यांचा समूह गोळा केला, दयानंदासारखे असतील, औदुंबर भाऊ महाडिक सारखे असतील, या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं सोबत घेऊन ही आमदारकीची लढाई कशा पद्धतीनं लढली हे आपण त्या ठिकाणी त्यांच्याच तोंडून ऐकली. ही नक्कीच एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. त्या ठिकाणी अभिजित पाटील यांना अनेक माध्यमातून 42 गावात असंच जसं तुम्ही म्हणताय की विरोधकांनी टीका टिप्पणी केली, परंतु त्याच संदर्भात विठ्ठल कारखाना असेल, चंद्रभागा कारखाना असेल, आम्ही त्यांच्यासोबत एक माध्यम म्हणून तराजूसारखं त्यांच्यासोबत असतो. कधी विरोधकांकडून कधी त्यांच्या बाजूनं जो काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय अभिजित पाटील कशा पद्धतीनं सक्षम नेतृत्व आहे ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. 30 वर्षाखाली तुमच्या माड्यामध्ये कशा पद्धतीनं बबनराव शिंदे यांनी कार्य केलं आणि कार्याचा इम्पॅक्ट या त्या निवडणुकीत कसा पडला हे सुद्धा आपण बघितलं. गेल्या 30 वर्षात त्यांच्या कार्याचा इम्पॅक्ट पडला नाही. 30,000चं मताधिक्य त्या ठिकाणी त्यांना विरोधात गेलं आणि पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला आणि अभिजित पाटील सारख्या एका उमद्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेत जाण्याचा योग आला. नक्कीच तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं त्यांना मोठं पाठबळ त्या ठिकाणी लागलं. आमच्या न्यूज चॅनल तुम्ही आज वेळ दिला, भरपूर सगळ्या सखोल गोष्टी सांगितल्या. तुम्हाला सुद्धा या माढा विधानसभेच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये अभिजित पाटलांना सोबत घेऊन काम करण्याची संधी मिळावी, जेडपीमध्ये तुम्हाला तिकीट मिळावं आणि तुम्ही सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये काम करा. आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत नक्कीच असू. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद.